1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. 4 वाट्या पीठ ज्वारीचं घेतलेलं आहे. आपण थोडंसं मळून घेणार आहोत. त्यात थोडंसं मीठ अशा प्रकारे आपण गोळा करून घेणार आहोत भाकरीचे. कसं काय ट्रिक पाहिजे असेल तर मला विचारा, कमेंट्स करा. तर एक भाकरी मी थापून घेत आहे. तोपर्यंत मी गरम तवा ठेवलेला आहे. आणि तवा काळा का आहे तर त्याचं एक टिप्स आहे की त्याच्यामुळे भाकरी आहे ना करपणार नाही. त्याला आपण पाणी लावून घेणार आहोत. पाणी लावल्यानंतर थोडंसं त्याला ड्राय होऊ द्यायचं आहे. गरम आहे तवा, तर थोडंसं त्याला आपण भाकरीला आता आपण शेकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण एक भाकरी आता टाकून घेणार आहोत. भाकरी अशा पद्धतीत बनवणार आहे मी. गॅस चालू आहे, फास्ट केला आहे आणि थोडंसं ड्राय झालं आहे. आता आपण ही भाकरी पलटून घेणार आहोत. अशा प्रकारे मी पूर्ण भाकरी बनवून घेणार आहे. तुम्हाला काही कमेंट्स किंवा डाऊट्स असतील तर मला सांगा. कमेंट्स करा, लाईक करा आणि फॉलो करा आणि अशा पद्धतीत मला विचारा तुम्ही. तुम्ही माझे चॅनल बघता त्याबद्दल धन्यवाद. आपण लाईव्ह सबस्क्राईब करत राहा. त्याच्याने माझा उत्साह निर्माण होईल. कॉटनच्या कपड्याने आपण त्याला थोडंसं पुश करणार आहे. त्यांनी भाकरी फुलणार आहे. अशा टम्म असा पुरीसारखे फुगणार आहे. हळूहळू बघू शकता आपण भाकरी माझी फुगलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला भाकरी एक करून करणार आहे. ज्वारीची भाकरी ही सर्वात उत्तम पौष्टिक असल्या कारणास्तव लहान मुले मोठी माणसे करू शकतात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. त्याचसोबत भाकरीसोबत कोणतेही ग्रेव्ही किंवा भाजी ही चविष्ट असते. गावरान पद्धतीत मी सवलाची भाजी केली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. त्याच्यासोबत मी गवार, शेवगा, बटाटा, वांगा ही पण भाजी मी बनवलेली आहे. 2-3 भाज्या मी रेडी बनवलेल्या आहे. अशाच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. थँक यू सो मच.